प्रत्येकाच्या दारात तुळस आणि तुळशीत महादेव असतो. तुळशी वृंदावन त्याच्यात महादेव असतो. पण बाकी सगळ्या राक्षसांच्या दारातल्या तुळशी होरपळून गेल्या. सगळ्या 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 तुळशी सुद्धा जळाल्या. घर जळाल्या होत्या कशा राहत्या. पण एकमेव असं घर होतं त्या घराच्या दारापुढची तुळस आणि तुळशीच्या बाजूची धर्माची पताका लावलेली जशाल तशी शाबीत होती. ती पण जळाली नव्हती. ती पण जळाली नव्हती. जी पाषाणाची घरं होती त्याचे रंग जळून गेले. घरं काळी पडली. विभीषणाच्या घराचा कलर सुद्धा आतु सर्वं प्रसन्नो वास्तु पुरुषाणां वास्तु प्रसन्नो भयस्थितो जायते प्रसन्नायां प्रसन्नस्तु भयस्थितः आक्रशतं दृश्यभयां चक्षुहिताय चंभयो नयन भर्वोस्थितं प्रसन्नस्तु चक्षु प्ररेका भयस्थितः नामने कलर. नामने कलर यालाच म्हणायचं कलर. रंग 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 हा सुद्धा जळून गेला. पण बिभीषणाच्या नाही. का का त्याच्यातलं एक तुम्हाला वृत्त सांगतोय. बिभीषणाच्या घरात 4 दिवसाच्या कालात ती स्त्री चुलीला हात लाईत नव्हती. तुळशी वृंदावनाच्या जवळ जात नव्हती. हे पावित्र्य बिभीषणाच्या घरात सांभाळल्या जात होतो. म्हणून बिभीषणाच्या दारातली धर्माची पताका आणि तुळस सुद्धा शाबित आहे. 2.25 कोटीचं घर एका व्यक्तीचं. वास्तुशांतीला मी गेलो, कीर्तन केलं, चट पाहिलं, बुटाडं ठोला, अलमाऱ्या पाहिल्या, पण तुळस नाही. आमच्या इंजिनियरनं सांगितलंच नाही. पाकिस्तानी होता का तो इंजिनियर आहे? हा, बुटाडं ठोला, अलमारी सांगितली, तुळस सांगितली नाही तुला भाडव्या. असं कशाला म्हणून बुका लावायचा राहिला होता ना. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखसपी कधी तुमची नाही का? तुम्ही लई तुकाराम महाराजाची चुलते का? तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते किती बांध कोरीतात. विडाला 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 एक माणूस लगेच उठला, महाराज आमच्या घरी तुळस आहे. मी गेलो बघायला. घरी तुळस होती तळशे बाबा, पण तुळशीच्या बुडाला जे खोटी ठोकलेली आणि तिला बोकड्या बांधल्या आणि चट्ट्या बोकड्यान तुळस खाल्ली. म्हणलं चांडाळा नाही लावणारा तू ह्यापेक्षा बरा. तो लावली पण तिच्या बुडालाच बोकड्या बांधला ना बोकड्या. आणि काय मोठाडपण सांगू तुम्ही तुळस लावली. जोपासणं महत्वाचा विषय आहे. चला मारुतीराय खिन्न झालेत महाराज. खिन्न या शब्दाचा अर्थ विचाराच्या प्रणालीच्या पलीकडची गोष्ट होती. मारुतीरायने विचार केला अख्खं गाव जाळलं. येणे जाळी येली लंका. बरं लंका गाव जाळल्याच्या नंतर तुकोबाराय धन्यता देतात. त्या अर्थी मारुतीरायनं काम चांगलं केलं. चांगलं केलं. अहो मोहोळ होलीनं धर्मसिद्धांतात पाप सांगितलं. मोहोळ 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 कळतं ना तुम्हाला? मोहोळ होलीनं पाप सांगितलं. पाप सांगितलं पाप. आमची आजी म्हणायची एकादशीच्या दिवशी मोहोळ शेतकऱ्यानं होलू नये. काय असेल ती काही शिकलेली नव्हती, पण एकादशीच्या दिवशी होलू नये. शेतकऱ्याला तर काही पाप लागत नसतं. उगाच एक जण एकादशीच्या दिवशी फवारायला गेले आणि एक जण म्हणला वापस आहे. म्हणलं काहून? एकादशीच्या दिवशी आळ्या मारित असतात का? घरच्या मारत्यान ना. हा आज वापसा आहे आणि आज फवारा करू देईन सोयाबीनवर. उद्या पाऊस आल्यावर कसा सोयाबीन फवारा करायचा आणि त्याच्यावर वाहड्यावर घरच्या मारत्यान. म्हणून शेतकऱ्याला हे अनिष्ट विष्ट काही तसं काही नसतंय. मोहळाच्या बाबतीत सांगितलं. असो आता बरेच मध भेटते. हा उत्कृष्ट क्वालिटीचा मध आहे. ह्या मधामध्ये फार चविष्ट आणि रुचकर मध आहे. ते ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला गपकनी विचारावा तुला कधी मोळ होलिता येतं का? 2 माश्या डब्बीत न्यावा. 2 माश्या डब्बीत न्यावा आणि त्याच्या गालाला डसायला लावा. गाडग्यासारखं थुत्तर होईल त्याचं. मोठ्या रानासारखं ठोत्तर नंतर गोड गोड मध्ये होलीला कहाचा. तुला होलिता येतं का? नुसतं ॲडव्हर्टाईज करतो सुंबळ्या. विठाला 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 कसं आलं माहिती का महाराज? युग सांभाळायचे. एखाद्या गरीब शेतकऱ्यानं असा काळी सगट जर मवळाचा कांदा आणला ना, काळी सगट मवळाचा कांदा रोडवर घेऊन उभं राहिला ना, तर त्याला 50,000 लाखाच्या गाडी चालला म्हणतो देतो का 5 रुपयाला? इतकी भिकारी यावं लागती. त्यानं काळी सगट लिंबाची काडी आहे.
लिंबाच्या झाडाला बसलेलं मोळ आहे, शेतकरी राजा आहे, गरीब आहे, 2-4 जागेवर धोतर फाटलेलं आहे, त्यानं रोडला उभं राहा, घ्या मोहळ घ्या मोहळ, 50 लाखाच्या गाडीतून उतरलाय खपक्या टरबुजावानी तर गालो देता का 5 रुपयाला? 2-3 माश्या ह्या कानात कोचायला पाहिजे हराम खोरा. 5 रुपयाला माग तू. त्या डबक्यातलं जितके पैसे दिले तितके देवा, मागितले तितके देवात लागत. युग सांभाळायचं आलंय हो, युग सांभाळायचं आलंय. म्हणून आपल्या बोकांडी रोग सोडेत पंढरपुरातल्या मालकानं विठाला 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 परवाला मागच्या एकादशीला सकाळी सकाळी घरी होतो, एक बाई आली घड घेऊन शाबीत. पोतड्यात झाकून ठेवलेला घडेवर का औषधाच पिकीला नाही, तिला काही म्हणता येत नव्हतं केमिकल. आमच्या पोरायच्या माईल म्हणलं की 2-3 डझन खेळ हे ते इतकुलेच येत. म्हणलं इतकुलेच येतं पण ते ओरिजिनल पिकिलेले येतं, त्या केमिकलमध्ये नाही तर घेतले. पुढे एक बाई होती, काय आणले ह्या लवंगा? तिच्या नवऱ्याला 72,000 पगार होती. तिच्या नवऱ्याला 72,000 पगार होती. काय आणल्या मावशी या लवंगा? तिचा नवरा 71,000ची महिन्याला पेत होता. आणि ती म्हणली लवंगा. मी आणलं बाई असू दिन बारीक केळी पण चांगल्या येतात, चांगल्या तिच्या शेतातल्या येतात. हे आपल्याला सवय लागली हो. ज्यानं ओरिजिनल पिकिलं त्याच्याकडून नाही, मग चांदपाशाच्या गाड्यावर मस्त घेता, पैसे देऊ पिना पाडू पाडू देतं ते तुमचा. त्याची घेऊ नका असं म्हणत नाही, पण आपल्याला एक असं गंडल आलंय. आपल्याला सात्विक आवडतच नाही सात्विक. चला जाऊ दे. मारुती रायने विचारला, अख्खी लंका जळली, तुझं घर का जळालं नाही? टप 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 डोळ्यातून पाणी आलं. आणि मारुती रायने विचारलं, बिभीषणा तुमचं घर मी जाळू शकलो नाही आणि का जळालं नाही असं विचारल्याबरोबर तुम्ही रडता, याच्याबद्दल माझा शब्द वापस घेतो. तर काय सांगितलं माहिती आहे मारुती रायने? मारुती राय म्हणले, बिभीषण म्हणले, मारुती राय ऐका ऐका ऐका, घर माझं जळालं का नाही याच्यामुळे रडत नाही, मी रडतोय याच्या करता. घर माझं जळालं नाही, तुम्ही ज्याचे पाय धरायला लावले त्याचंच नाव घेत होतो. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. देहूतले मालक सांगतात नामाच्या ताकदीने अग्नी शीतळ झाला, नामाच्या ताकदीने अग्नी शीतळ झाला. एक याच्यातच एक मुद्दा सांगतो. एक शांडिल्य नावाची स्त्री आहे, शांडिल्य नावाची स्त्री. अख्खं गाव पेटलंय महाराज, अख्खं गाव पेटलंय. नामात किती ताकद आहे. अख्खं गाव पेटलं. गाव पेटल्याच्या नंतर माणसं जवळ आले, वेगात आले. सांगितलं आई साहेब आम्ही मरतो. कोणी मरत नाही बसा म्हणले मुकाट्याने. इथं बोंबलू नका, माझ्या भाषेत सांगायलो. तिच्या भाषेत ती म्हणली आरडू नका, ओरडू नका, कन्मा करू नका, गर्दा करू नका, तिची भाषा. पण अशा कोमल भाषेत कोण ऐकत आहे? चांगल्या घाणानं नीट होत नाही. ते सोनाराचा हातोडा किती असतो, त्यानं काय होणार आहे? दाढ तर नाही पडायची, खपके लागतो. बोंबलू नका म्हणले, शांत बसा, नाही जळू देत. लोक म्हणले अग्नी जवळ आला कसं हो? बाईसाहेब आतमध्ये गेल्या आणि देवघरात पाण्याचा तांब्या होता, तो तांब्या काढला आणि माणसं सगळे आतमध्ये घेतले आणि माणसाच्या बाहेरून पाणी असं नारळाच्या पानानं शिपडलं. अग्नी तिथं आला की शांत झाला. काय ताकद आहे. जीवनभर भजन करणाऱ्या संत घरी आल्याच्या नंतर त्यांची पाद्यपूजा केली. ज्या साधू महात्म्याने आयुष्यभर देवाचं भजन केलं का, नामाचं चिंतन केलं का, त्या नामधारकाचे पाय धुतले होते आणि त्या नामधारकाच्या पायाचं चरणतीर्थ होतं. मग नामधारकाच्या पायाचं चरणतीर्थ टाकल्याच्या नंतर अग्नी शांत होतो. एक अख्खी लंका जळाली, अग्नी शंकराच्या शेपटीला आहे. मारुतीराय 11 रुद्र आहेत आणि ते मारुतीराय बिभीषणाचं घर जाळू शकले नाही. प्रतापे सबळ नामाची.
आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई। एकट्या विभीषणाचं घर राहिलं। विभीषण मारुती राहायला सांगतात पवन सुद्धा, ज्या मालकाचे मला पाय धरायला लावले त्या रामप्रभूचं मी भजन या घरात करीत बसलो होतो, म्हणून अग्नी माझं घर जाळू शकत नाही। ही रामनामाची ताकद, म्हणून आळंदीतले मालक पवार बाप्पा। नारद नावाचा 6व्या क्रमांकाचे संन्याशी, फार अधिकारी संन्याशी महाराज। या संन्याशानं जीवनभर भजन केलं। 1 रुपया जर कोणी दिला तर खिसात नव्हता जवळ, हातात लावला नाही। नारदाच्या एका इतिहासामध्ये वैकुंठवासी भागवतातलं फार मोठं रत्न डोंगरोजी महाराज म्हणायचे। नारदाचे 4 श्लोक आहेत, त्याच्यातल्या एका श्लोकाच्या अर्ध्या मतीत अर्थात एक वेळ, स्वप्नी जयाच्या अर्थ जोडेन माते व्याभिचाराचे कोढे। नारदांनी सांगितलं जर स्वप्नात माझ्या पैसा आला असेल तर आई व्याभिचारी। असा संन्याशी, असा ब्रह्मचारी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज एका ब्रह्मचार्याचं फार मोठं काम आहे तुळशी बाबा। त्या ब्रह्मचार्याचं नाव आहे नामनिष्ठ गौ उपासक संजयजी महाराज पाचपोर। फार मोठं नाव, फार मोठं नाव, गोड कार्य, गोड कार्य। त्या व्यक्तीचा आदर्श घ्यावा, इतकं गोड काम पाचपोर बाबांचं, फार मोठं। आता फक्त एका संतांचं मंदिर राहिले चोख भरायचं, फार प्रयत्नवाद आहे त्या व्यक्तीचा। 4.5 कोटीचा शासनाला निधी दिला, पण ते प्रशासन मधलं जुळू देत नाही चोख भरायचं मेहुणा राजाचं मंदिर। चला, नारदावन विषय निघला म्हणून त्यांचं नाव आठवलं। शिवाय ते ब्रह्मचारी आहेत म्हणून आठवलं। नारदाने एके दिवशी अधिवेशन सभा भरवली। आता आपल्या लोकांचं चालू आहे ना, ढवळ्याला कपड्यावाल्यांचं नागपूरला चालू आहे। मला वाटतं हिवाळी, पावसाळी आणि उन्हाळी असतं ना डॉक्टर, 2दाच असतं का? हिवाळी, उन्हाळी, पावसाळी नसतं का? पावसाळी हिवाळीचं असतंय, म्हणजे त्याला बी गरम होतं उन्हाळ्यात, त्याच्यामुळं मग ते पण करीत नाहीत। मला वाटलं 3 ऋतूत असावा, आपल्याला काही कळतच नाही राजकारण। आपल्याला गंध लागला पंढरपुरातल्या मालकाचा, हे कशाला हिचकायचं आता। जसं त्यांचं अधिवेशन, असं एक अधिवेशन भरवलं तळशी बाबा नारदांनी। त्या अधिवेशनात ब्रह्मदेव आहेत, काशीतले मालक आहेत, पंढरपुरातले मालक आहेत। काय काम, काय नाही म्हणले, अहोरात्र भजन करतोय। आता 80ला 3 दिवसाचा सप्ताह चालू आहे, मला 3 दिवस तिथं थांबायचंय। तळशेबुवांचं अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्या निमित्त मला तिथं थांबायचंय। ब्रह्मदेव म्हणले थांबा ना, पंढरपुरातले मालक म्हणले थांबा ना, काशीतले मालक तळशेबुवा म्हणले थांबा ना। आता ते म्हणले थांबू काय, कीर्तन ऐकूस तर उभं राहतो, कीर्तन संपलं की पाय चलत येत, पाय थांबत नाही। धराम मृत्यू लोका भयाधिष्ठिताम नारदो सर्वस्थितायाम स्थापम निशा भयो जायते मधुअरण्यांस्तदेवज। मधु नावाच्या अरण्याशिवाय नारदाला कुठं थांबता येत नाही गोलुबुवा। मुक्काम कुठत नाही, कुठत नाही, कुठत नाही, करा ना माझ्यासाठी काहीतरी। ब्रह्मदेव म्हणले आपल्या डोक्याच्या पलीकडचा विषय आपण करू शकत नाही। भगवान शिवजीला सांगितलं तुम्ही करा, ते म्हणले आमच्या नालायक सासऱ्यानं तुम्हाला शाप दिलाय। शंकराला नाव ठेवणारा सासरा कसं म्हणता येईल? शिवजीला नाव ठेवलं दक्षाने, शिवजीला हे मी नाही म्हणले, त्याच्यात फरक पडत नाही। आणि पंढरपुरातले मालक म्हणले जिथं शिवजी हात टेकतात त्या शिवजीला मी डोक्यावर घेतलंय। पंढरपुरातल्या मालकाने शिवजीला कुठं घेतलंय? डोक्यावर। तुम्ही महापूजा करा, लक्षात येईल तुमच्या। मग मी शिवजीच्या पुढे कसा जाईल? नारदांनी सांगितलं ती काय ना आतवरी केले, काय करू? पण नारदाला एक महात्मा भेटले,
त्या महात्म्याचं नाव सांगत नाही, घरी गेल्यावर पहा मोबाईल तुम्हाला खपके आहेत भितडासारखे. बघा ना ते इतकुसच पोरग ईद भर तरी पण कसं गुंगलं मोबाईल मध्ये पाहते. मला धोत्रावर असल्यामुळे वरी घ्यावं वाटलं. या संप्रदायात धोत्राला लय किंमत आहे. विठाला विठाला त्या महात्म्यानं सांगितलं, देवर्षी तुम्हाला जर एका जागेवर थांबा वाटत असेल तर आमचं एक काम करा, भजन करा. ते म्हणलं काय डोकं खराब झालं काय महाराजाचं? भजनच करायलो मी दिवसभर, रात्रंदिवस भजन करायलो. त्या महाराजांना सांगितलं, नारदा राग येऊ देऊ नका तुम्हाला. तुम्ही जे भजन करता ते भजन करता, पण आम्ही सांगतो त्या नामाचं करा ना, आम्ही सांगतो तिथं करा. ज्या त्या कालात ज्या त्या गोष्टीला, ज्या त्या स्थानाला, ज्या त्या कालात ज्या त्या स्थितीला किंमत असते. आता संक्रांतीच्या वेळेला बायका याला जातात गंगासागरला. त्रियादिष्टितम आपांपतीने रहो कपिलाश्रमा सर्वस्थितम देहोती सुती शिवयोजायो दर्शयामी सौभाग्यम प्रपटलोलटः आर्जितो कामिनी सर्वस्थितां प्रविशदो मकरो संग्रास्थितिदा यज्जायते करिष्यते. हे हा मकर संक्रांतीच्या तत्वनिहाय आदिव्रत पर्वावर देहूतीचे पुत्र महामुनी कपिल, 4 ब्रह्मवेत्यापैकी एक, सांख्य नावाचं शास्त्र ज्या कपिलानं केलं, अशा कपिलाचं दर्शन त्या पर्वणीला पौष मासामध्ये झालं की मालकाला आयुष्य वाढतंय. असं सौभाग्य प्रदायिनीं ललाट प्रपटले हरिद्रादि कुमकुमम सर्वास्थिता. हे 27 वर्षापूर्वी करीत होतो, आता करीत नाही, पण त्यावेळेस सुद्धा डाटा झालेला आहे म्हणून ते पाठेन माझ्या असे मंत्र म्हणत असतात. इकडे यायचं असाच, ते तीळ तांदूळ घ्या, सीताचा वंसा जमजम वान द्या, असं बाकी बऱ्याच गोष्टी असते त्यांच्याकडे. जाऊ द्या, आता कशाला ते ताण घ्यायचा, आपल्या वेळे तिकडे येऊ. म्हणून त्यावेळेला तिथं महत्व आहे. तीर्थे काळे देती दान. प्रत्येक तीर्थ प्रत्येक वेळेला तुमच्यावर प्रसन्न नाही, त्याच्यासाठी नियमावली आहे. आणि प्रत्येक कालात नामाला किंमत वेगळी आहे. त्रेता द्वापार युगात राधाकृष्ण नावाला किंमत होती. आता राधाकृष्ण म्हटल्याच्या नंतर पुण्य लागत नाही असं नाही, पण तितकं नाही. राधा राणी विटेवरच्या मालकाच्या मांडीवर द्वापार युगात बसल्या, म्हणून विटेवरच्या मालकिनीला राग आला आणि मालकीन रुसलीन खाली आल्या. एका महात्म्यानं सांगितलं, प्रभू मोठ्या माणसाला 2 पावलं मागं पुढं सरकावं लागतंय, तुम्ही आईसाहेबाकडे पुन्हा जा. पुन्हा विटेवरचे मालक वैकुंठातनं खाली आले, तुमच्या रुक्मिणी आईसाहेबाकडे आले, सांत्वन केलं, त्यांना प्रसन्न केलं. पण आईसाहेबाचा चेहरा अप्रसन्न होता. भगवंताने विचारलं, रुक्मिणी मी तुझ्याकडे आलो, मी राधेकडे जाणार नाही, आता तू अप्रसन्न का? ऐका ना म्हणले, तुम्ही खाली आलात, आता तिच्याकडे जाणार नाहीत, पण सगळे लोक तिचंच नाव घेतात ना, राधाकृष्ण राधाकृष्ण. म्हणले आता तसं म्हणणार नाहीत, आता विठोबा रुक्माई म्हणतील. आता काय म्हणतील? आता विठोबा रुक्माई म्हणतील. किंमत आता ती आहे. म्हणजे राधाईच्या नावाला द्वापारयुगात किंमत, कलियुगामध्ये विठोबा रुक्माई नावाच्या नावाला किंमत. बघा, नारायण नामाच्या साधनेनं 23 लोकायला स्वर्ग मिळाला, मोक्ष भेटला 23 लोकायला. त्याच्यापैकी एकाचं नाव सांगतो, आजामेळ. अनाथाच्या नाथे घातला विमानी, ब्रह्मांडाच्या मालकानं नारायण नामने अजामेळ भूदेवश्य ततायाम वैकुंठादी अधिपत्यायाम यती पुष्पकारूढ हो सुंदो उपसुंदो भयस्थिता. पुष्पक नावाच्या विमानामध्ये आजामेळ बसले, नारायण नामाच्या साधनेने तिथं नेलं. बघा, नामनेन वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, य सर्वास्तितं प्रलादो जगदानंद कंद पतयोदयो. ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाच्या साधनेनं प्रल्हादासाठी जगाच्या मालकानं अवतार धरावा, ही नामाची किंमत. पण त्या साधूनं नारदाला सांगितलं, हे सगळे नावं जपल्याच्या नंतर तुमचा शाप जात नाही. तुमच्या शापातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, दक्ष नावाच्या राजानं तुम्हाला शाप दिलाय, या शापातून मुक्त व्हायचं असेल तर रामकृष्ण नामाचं भजन करावं लागेल. आणि त्याच्यासाठी जागा शोधावं लागेल, बद्रिकाश्रम नावाचा आश्रम. मग बद्रिकाश्रमामध्ये विटेवरचा मालक बाण भातुडं घेऊन उभा आहे, ती देवभूमी आहे, तिथं तुम्ही जा. एक जणानं मला विचारलं, महाराज पंढरपूर इतकं श्रेष्ठ, मग ते का म्हणले नाही? तरी मी नव्हतो कडे म्हणलं. मी असतो तर त्या महाराजाला म्हणलं असतं, बद्रिका आश्रमला न पाठवता पंढरपूरला पाठवा, असं मी म्हणलं असतं त्यांना. पण आता ते का म्हणले नाही त्याच्यासाठी मी शोध घेईन, नंतर तुला सांगतो. विठाला विठाला विठ्ठल. मग
बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी ज्या वेळेला पोचले त्यावेळेला रामकृष्ण नामाचा जप सुरू झाला. गोळीचा एका डोस मध्ये थोडासा गुण यावा डॉक्टर. एक डोस घेतल्याच्या नंतर 4-5 तासाच्या नंतर जर 2-3% गुण आला तर दुसरा डोस घेतल्याच्या नंतर 10% गुण येत असतो. म्हणून तर डॉक्टर चिठ्ठी लिहितात अजून 3 दिवसाला परत या. नाही अंगाव घेऊ नका, मी तुमच्या करता शर्ट आणलं नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तुम्हाला ते बसलं फेसोफेस. म्हणून तळसे बाबा नारदानं विचार केला, मी ज्या नामाचा जप करतोय मला गुण आलाय का आज संध्याकाळी कळलं. नारदानं बरोबर अस्तमाना दिनकर सूर्यनारायण अस्ताला चालले. भास्करो तेजोनिधी भयो जाती अमृति लोकस्य तत्रा जाती भयो सर्वानाम परलोकाम गमनस्ततेयम. दुसऱ्या देशात जायचंय आता सूर्यनारायणाला. मग त्यावेळेला नारदानं विणा खाली ठेवला, चिपळी खाली ठेवली आणि शांत मांडी घालून बसले. आता आपल्याला ओढीत इतका पाय बघा. पहिल्याच दिवशी त्या नामाचा प्रताप कळाला आणि नारदानी बद्रिका आश्रमला भजन न करता मुक्काम केला. 3 दिवसाची साधना संपली, कायमचा शाप संपला. तळसे बाबा नारदाचा कायमचा शाप संपला, कायमचा. आणि नारद कुठेही मुक्काम करू लागले. पण गोलू महाराज नारदाचा शाप संपण्यासाठी एकमेव ताकद होती, ती रामकृष्ण नामात ताकद. म्हणून पवार बापूंना पहिलं कडवं रामकृष्ण स्वर्गात एका राजानं पाप केलं. तळसे बाबा फार मोठा राजा होता तो. आपल्याकडे मंत्र्याला 1 पद असते. फार काही जर मंत्री वरच्या लोकांच्या जवळचा असेल तर 2 पद असतात. सगळे पद एका मंत्र्याला देत नाहीत. असा पृथ्वीवर एकच मंत्री, त्याचं नाव इंद्र, त्याला 222 पद येतं. आणि 222 पद एकाच पठ्ठ्याकडे. त्याच्यातले 2 पद सांगू का? कोण्या भागात किती पाऊस पाडायचा आहे त्याच्या सहीशिवाय पडत नाही. यमाच्या फॉर्मवर भोगावती नावाच्या गंगेचं पाणी टाकून शाही केलेली असती. त्या शाहीनं इंद्रानं सही केल्याशिवाय भारतातला कुठलाच माणूस मरत नाही. बस झाले 2 काम. बस झाले. हे असे काम 222 आहेत त्याच्याकडे. असे काम 222 आहेत. आणि त्या राजानं जराशी चूक केली. त्या चुकीनं जराशी नाही म्हणता येणार तळसे बाबा, तिथलं अन्न खराब झालं. एक सांगू का तुम्हाला, 2 लोकांना पाप करायचं नाही. देशाच्या राजानं पाप करायचं नाही. मग तो ग्रामपंचायतच्या सदस्यापासून राजा असतो. ग्रामपंचायत म्हणजे भारतातली सर्वात मोठी स्वायत्त संस्था, जिचा निर्णय राष्ट्रपतीला आणि पंतप्रधानाला मान्य करावा लागतो. जगातली सर्वात मोठी स्वायत्त संस्था म्हणजे ग्रामपंचायत आहे. हो. आणि ग्रामपंचायतचा सदस्य जरी व्हायचा असेल तर त्याला राजाश्रय लागतो. यया नरा माझी राजा तो विशेषीभूती जाण माझा. मला राजकारण कवडीचं काही कळत नाही,
पण तुकोबरायच्या पायकीचे अभंग कळतात. त्याच्यात राजाश्रय सांगितला. म्हणून तर माझा 5व्या नंबरचा डॉन छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनात पायकीचे अभंग ऐकायचे. समाजाची सेवा कशी करावं त्या राजाला विचारा, छत्रपतींना. ती तुकोबरायने सांगावी. दोन लोकांचं पाप झालं की देशावर संकट येत असते. एक राजसत्ता आणि तळशेबाबा एक धर्मसत्ता. हो, दोन लोकांनी पाप करायचं नाही. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या अंगावर चांगले कपडे आहेत त्यानं डुकराच्या नादी लागायचं नाही. एक जणाचा बाप सरपंच झाला आणि त्याच्या काळात रोड केला, सिमेंट रोड केला गावातला, आणि रोडच्या कडीनं नाल्या होत्या. त्या नालीतून डुक्कर उठलं आणि पुढं कालांतरानं त्याचा नातू सरपंच झाला. ते डुकराला म्हणला, तुला सांगायलो ना माया आजान रोड केलाय, ह्या रोडून बाजूला जाय. डुक्कर म्हणला जातो, पण जाऊ दे मला. डुक्कर त्याच्या जवळून गेलं आणि मांडील शेपूट हाणून गेलं. 3 महिने धुतलं याच्या माईनं धोतर, पण धुवून गेलंच नाही. मी सांगू का तुम्हाला, चांगल्या कपड्यावर डाग पटकन दिसत असतोय. म्हणून लोक ज्यांना मानतात का त्यांनी हिशाबात राहिलं पाहिजे. मोठ्या श्रद्धेने लोकांनी जर एखादा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणजे राजाचे एक प्रकारचा तो राजाचे सोसायटीचा मेंबर असेल, तर देशाचा राष्ट्रपती पंतप्रधान काय असेल, आमदार खासदार मंत्री महामंत्री सुमंत्री काय असतील, यांना श्रद्धेनं लोकांनी वरी पाठिले. यांनी समाजाकडे आई या दृष्टीनं बघावं. एक. आणि दुसरा मुद्दा, संप्रदायातल्या लोकांवर देवांचा विश्वास आहे, म्हणून आमच्या लोकांनी आचरणाची धुरा लक्षात घेतली पाहिजे. स्वतःची बायको सोडून जगातली जी बाई दिसन तिला जर माय म्हणत असेल तर जगातला 1 नंबरचा महाराज तोच आहे. आचरणाला किंमत आहे, आचरणाला किंमत आहे. म्हणून 2 लोकांना पाप केलं की देशावर संकट येतं. राजसत्तो धर्मसत्ता यज्जा येते अनिष्टितो पापाग्रो भयव्यानम याधिजन्य कृतुजन्यः यत सकला सर्वहितायाम अप्रसन्नो भयस्थिता नैवम गांजा कसम लिखितम. हे का गांजा फुक्यानं लिहिलंय का काय लिहिलंय? म्हणून दोन्ही लोकांना असं समजलं पाहिजे, अहो मला गाथा पाटे मग काय हाणतू का आम्हाला? अरे गाथा पाटे त्याच्यापेक्षा तू गाथ्यासारखं वागतो किती चांगलं, हा महत्वाचा विषय. आचरणाला सर्वात मोठी किंमत आहे. काय सांगू लागलो? इंद्रानं पाप केलं. ज्या वेळेला इंद्रानं पाप केल्याच्या नंतर सर्व अन्न नाश झालं. 5 प्रकारचं अमृत होतं तिथलं खाणं सगळं खराब झालं. हे शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले. खरं तर 123 यज्ञ सगळ्याला करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. 123 यज्ञ. विशंती यद्भवा तृतीयो कालतिहा मखे शुद्धिर्भवार जायते तत्रार्पणितो भय मखेषु तत्वतःयम यत्कन्यारत्ने दातृत्वं भयस्थितान मखेषु. 124व्या क्रमांकाचा यज्ञ. हा यज्ञ करण्यासाठी अयोध्येतल्या मालकाला पोरगी उसनी घ्यावा लागली. तिचं नाव होतं शांता. अयोध्येतल्या मालकाला मानस कन्या म्हणून स्वीकारायला लागली. अजून 19 देवता आहेत. 19 देवता. एका महात्म्याला इतकी ताकद होती, इतकी ताकद, सूर्यनारायणाला मुठीत दाबल्या होते, चिरचिर आरडत होता सूर्य. त्याला सुद्धा मुलगी मागावं लागली दुसऱ्याची, मानस कन्या म्हणून स्वीकारायला लागली. हो, इथं बसलेल्यांनी कोणी दुःख मानू नका. स्वतःला जर मुलगी नसेल तर बहिणीच्या मुलीच्या लग्नात, भाचीच्या लग्नात अन्नदान करी जा. कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होते. तो 124वा यज्ञ. 123 यज्ञ सगळ्यांना करता येतात, कोणालाही करता येतात, फक्त त्याच्याकडे ततमम पाहिजे. पण 24व्या यज्ञासाठी यती कन्या रत्न प्रसवे भय दातृत्व, याच्यासाठी इंद्रानं गोलू महाराज जयंतीच्या लग्नातलं पुण्य समर्पित केलं. जयंती इंद्राची कन्या होती. जयंत नावाचा पुत्र होता, शची नावाची पत्नी होती. आणि अजून गंधर्वाच्या 5 मुलींचे लग्न लावले. यक्ष गंधर्वो किन्नरो चारणो विद्याधरो लोकपालो दिक्पालो चारो आसादी परमांसा यती मंगलम कन्या दातृत्व भयतायाम. गंधर्वाच्या 5 मुलीचे लग्न लावले स्वतः इंद्राने. अमृत नाही शुद्ध झालं. 124 यज्ञ केले, काहीच नाही. तिथं नारद आलेत आणि नारदानं सांगितलं, देवर्षी
माझा शाप ज्या रामकृष्ण नामाने क्षमन झालाय त्या नामाचा जप करणारा वारकरी आणा. भजन फक्त खाली बर, भजन म्हणणारे वरी येत. नारद तुंबर सांब गायन करी, नारद तुंबर. पक्वाद वाजणारा इंद्रवरी आहे. पक्वाद इंद्राची कला आहे. गायन करणारे गंधर्व गंधर्व लोकात आहेत, पण या सगळ्याला मुठीत दाबणारे वारकरी खाली आहेत. यावंच लागलं एके दिवशी इंद्राला सुद्धा, यावंच लागलं गंधर्वाला, यावं लागलं तुंबराला. नारद नित्य खाली राहिले. नारदाला हेच ठिकाण आवडलं. भजनाला किंमत आहे. माझ्या शिवजीला माहित होतं भजन गोडपणी सांभाळणारे वारकरीचे आहेत, म्हणून या संप्रदायाची स्थापना केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवजीने वारकरी संप्रदायाची स्थापना केली. फक्त भजन करणारे हे निष्ठावंत लोक आहेत, म्हणून शिवजीनं या संप्रदायाची स्थापना केली. असो, इंद्र ऐकायला तयार नाही. शेवटचा पुरावा, वेळ होऊन गेला ना आपला, होऊन गेला वेळ. ऐकायला तयार नाही. काय करत नव्हता इंद्र. इंद्र म्हणे आता जावं कुठं. तर नारदानं नाव सांगितलंय का वारकऱ्याचं. त्या वारकऱ्याचं नाव होतं चोखोबार आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये बरबुर घर असणारे दोनच लोक होते. एक नंबरला नाथबाबा आणि 2 नंबरला तुकोबार आहे. 1 नंबरला नाथबाबा, सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. आणि तुकोबारायची श्रीमंती पण फार होती. शेवटच्या टप्प्यात असो काही पण तुकोबारायची पण फार मोठी वैभवशाली अवस्था होती. बाकी सगळ्या वारकऱ्यांची परिस्थिती पाहिली. नामदेवरायची पाहिली तर केळीवरी नारळी घर चंद्रमोळी, जानत शियाळी नामयाची. वारा पाणी मुसळधारा तेने मोडिले छपरा. वारा पाणी मुसळधारा तेने मोडिले छपरा. कधी कधी भयानक पाऊस आणि भयानक वारा आला, त्यांची घरं मोडून जायची. अशा परिस्थित्या साध्या. चोखोबारायची अत्यंत भीषण परिस्थिती. चोखोबारायच्या घराच्या बाजूला पौळ होती. पौळीला लाकडं होते. उभे केलेल्या लाकडावर पुन्हा आडवे लाकडं होते. आणि आडव्या लाकडावर तुमच्या माझ्यासारखी भरगच्च श्रीमंत लोक चोखोबारायला ऊसाची पाचड देत नव्हती, म्हणून मेलेली जनावरं गावाच्या बाहेर न्यायची. मेलेल्या जनावराचं चामडं काढायचं, ते जनावर पुन्हा पुरून टाकायचं, ते चामडं रंगवायचं आणि ते चामडे घरावर होते. ही परिस्थिती चोखोबारायची. चोखोबारायला रस्ते झाडायचं एक काम होतं, मेलेली जनावरं बाहेर नेऊन टाकायचं एक काम होतं. तुमच्या माझ्यासारख्या श्रीमंत, मी नाही श्रीमंत पण तुम्ही मला केलंय, चला तुमच्या आमच्यासारख्या श्रीमंताच्या पोराच्या लग्नात स्वयंपाक करण्यासाठी जे सरपण लागत होते ते सरपण फोडायचं काम चोखोबारायकडे होतं. इतका सामान्य साधू. कुळानं शूद्राच्या कुळात जन्माला आलेली होती. कुळानं त्या काळात कुळाचा लय विचार केला जायचा. कोण्या जातीत जन्माला आला त्याच्यावर. आता नाही. आता चांगला किती वागतो ते सांग, जात सांगूच नको. बिन पाण्याची प्याला जात सांगायला तुम्ही बसायची जागा हाणायला पाहिजे. जातीला काय करायचं, निब्बर काठीना अशा माईकच्या दांड्यान बसायची जागा, मागच्या मेचकीपासून तर कमरापासून हाणायची. भडवा 2 महिने खाली बसलाच नाही पाहिजे. जात सांगतो. तुका म्हणे नाही जाती सवे काम, आणि ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकाळाच्या कुळात आहे पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आहे वेदशास्त्री. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. काय करता जातीला किंमत आहे? अद्याप नाही. चांगलं वागेल त्याला किंमत आहे, बाकी जातीला काहीच नाही, विषय नाही. वारकरी संप्रदायाने या बाबतीत दखल घेतली. त्याच्यात एक सर्वात महत्वाचा मुद्दा सांगू का, नामाची ताकद किती मोठी होती. दुसऱ्याचं लग्न पाहिलं, एक जणाच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्याचं लग्न झालेलं पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. 22 वर्षाचा तरुण होता, दिसायला थष्टपुष्ट अगदा गोरोगोमटा बंदुकीच्या दसत्यासारखा. पण एक चूक होती जीवनात, तो किलिंबे होता, तो नपुसक होता. म्हणून रडू लागला. आईनं बाबाने विचारलं का रडतं. म्हणले आई बाबा मला जन्म दिला, मी किती सुंदर आहे, पण मी लग्न करण्याच्या योग्यतेचं नाही. का नाही? विटेवरच्या मालकानं मला पुरुषार्थ काढून घेतला. नामाची किती मोठी ताकद. त्याचे वडील ज्याच्याकडे काम करायचे, वेगात सांगतो, त्या श्रीमंत माणूस हा निष्ठावंत वारकरी होता. जवळ आले आणि सांगितलं बाळा काळजी करू नकोस,
समाजानं तुला वाळीत टाकलं असेल, आई बाबा तुला आता कपाळ ठोकतेत आमच्या पोटी का जन्माला आलास, पण लक्षात ठेव तुला जर मोठं व्हायचं असेल तर माझं ऐक, तू विटेवरच्या मालकाचं भजन कर. आणि त्या श्रीमंत वारकऱ्यासोबत तो भजन करण्यासाठी गेला. तो वारकरी मरून गेला. याने विचार केला आता काय होईल. कालांतरानं भजन करीत 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 मेला. महाराज वैकुंठाची गादी प्राप्त झाली. वरी गेल्यावर त्या वारकऱ्याला सांगितलं, देवानं माझा स्वीकार केला, खालच्याला काय माहिती आहे, आता ताण घेऊ नको, भजनाची इतकी ताकद आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये या पवित्र देशामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. हा संप्रदाय तुझी दखल घेईल. आई वडिलांनी नापास केलेलं पोरगं, समाजानं वाळीत टाकलेलं पोरगं, भजनाच्या ताकदीनं सगळ्या वारकऱ्यांना आपल्यात घेतले. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आबेदू हरीचे पायी. त्याच्यातला एक नपुसक होता. एक नपुसक वाची जा, नुसते अभंगमनी जाऊ नका. त्याच्या पाठीमागचा मतितार्थ आपल्याकडं काकड्यात मदालासा म्हणल्या जाती, पण मदालासा कोणाची मुलगी आहे, ती पत्नी कोणाची होती, तिचा जन्म कसा झालाय, ती कधी गेलती, मग का मदालशीला अनन्यसाधारण महत्व वारकरी संप्रदाय आले, त्याच्या पाठीमागचा इतिहास बघत जा. विठाला विठाला रामकृष्ण नामाच्या भजनीनं दादू आणि खोदू नावाचा पिंदारी नपुसक होता. तो या परमार्थात आज त्याचं नाव घेतल्याशिवाय सकाळचा काकडा होत नाही, इतकी नामात ताकद आहे. चला, इंद्राने विचार केला ज्याचं घर साधं आहे त्याच्याकडे जावं कसा. माणसाला पहिल्यापासून ज्याच्या मोठ्या माणसाकडे बघितलं की लोकांचा असा हावभाव बाबा असं चलविचल होती. कारण धर्मसिद्धांत आहे महाराज, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जे पैशाला किंमत आहे बरं, पैशाला किंमत आहे, पैशाला किंमत आहे. तो कोणाकडे असू द्या, पैशावाल्याचा माणसाला माघारी राग येतो, पण पुढं आल्यावर मान वाकतीच. पैशावाले पाठीमागं आवडतच नसतात, पण जवळ गेल्यावर पैशावाले लागतच असतात. हा धर्मसिद्धांत. पैशाशिवाय काहीच होत नाही, काहीच होत नाही, काहीच होत नाही. म्हणून बरीच आमची लोक सुद्धा म्हणतात पैसे का बांधून न्यायचे का. अरे बांधून नेत नसते तरी सुंबळ्या, पण मरेपर्यंत लागत असते तरी. म्हणून संन्याशाचं ब्रह्मचार्याचं असू दे रे काही बी, पण संसारिक लोकांकडे पैसे असू द्या. तुम्ही कमवत जा पैसे, चांगल्या मार्गानं कमवत जा. कोणाच्या मुंढ्या पिळी जाऊ नका, कोणाचे बांधकोरी जाऊ नका. मधात काजू बदाम लाई जा, मधात कुंधड्याचे हरळाचे बदळण, आणि बांधाच्या कडीला शेल्यावर उभं राहा तू, गुडघा मोडन रे. पैसे कमवत लागतेच, पैसे लागते. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला सोयरे सुद्धा मूळ वाट्यान पत्रिका देत नाहीत लग्नाच्या. लग्नाला कोणी पत्रिका देत नाही. पैसे आले की लागलेच त्याला गाडी पाठवून लग्नाला नेतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आजही मोठ्या माणसाला पैशावाल्याला किंमतच असते. इंद्राने विचार केला त्याला घर साधे काय करावं. नारदान सांगितलं दवाखाना झोपड्या ते, पण औषध चांगलं आहे बापू. मला येताना एक चमचा भर दिलं ते काय कणिक चूर्ण, आला नाही तो आपण जास्त खोकला, आता जास्त येऊ लागला. औषध चांगलं आहे. डॉक्टरचा बंगला किती मजले आहे त्याच्यापेक्षा औषधात किती क्वालिटीची ते महत्वाचा विषय. एकदा मला ताप आलती, डॉक्टरनं सुई टोचली, बोटाला रक्त काढलं, काचाला लावलं, ती मशीनमध्ये घातलं, म्हणले तुम्हाला मलेरिया झाला. अरे बापरे म्हणलं मलेरिया. शिक्षण कमी असल्यामुळे रोग कळत नव्हता. मला वाटलं मलेरिया म्हणजे मोठा रोग असा. ते म्हणले महाराज काय घाबरू नका, 6 इंजेक्शन आणि 35 गोळ्या असतात, पैसे रुपये नाही. अरे म्हणलं चिखलाव पाऊस पडला म्हणजे मला लोक संध्याकाळी देते आणि डॉक्टर घ्यायचे नाही म्हणला. याच्याहून चिखलावत पाऊस पडा, जिथं वाळायले तिथं पडत जावा. पण ज्याला लोक संध्याकाळी द्यालेत लोक 11-12 वाजता, त्याच्याकडून डॉक्टर बी घ्यायचं नाही म्हणला. झोपा म्हणला. झोपल्याच्या नंतर इकून एक टोचलं, पण दुखलत नाही. म्हणजे डॉक्टर साहेब इंजेक्शन दुखलं नाही, पुन्हा एक टोचानं नाही म्हणले. सगळे घेतल्यावर रिॲक्शन येत असते. परवाला 2, त्याच्या परवाला 2 निघा. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन का नाही दुखले, कारण ते अंगात टोचलीत नाही, धोत्राच्या कष्टातच आणले. असा डॉक्टर असल्यावर गुण कसा येईन मला सांगा बरं तुम्ही. कापसे साहेब तुमच्यावर घेऊ नका, तुम्हाला नाही म्हणाल, तुम्हाला नाही म्हणाल. असू द्या ना कसा बी डॉक्टर, पण त्याच्या विद्वत्ता त्याची गोड असावं. त्याला आजाराचं निदान कळावा, निदान कळाल्यानंतर त्याला मात्रा कळावी रोगाची, आणि मग त्याला ती औषधाची मात्रा कळावी, ही देतावी, त्याला डॉक्टर म्हणत असते. नारदानं सांगितलं देवर्षी ऐका इंद्र महाराज, अमरेंद्र ऐका, असू द्या साधा वारकरी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, तुम्ही जा त्यांच्याकडं, तुमचं अमृत शुद्ध होईल. गेला इंद्र. तर चोखोबरा एका लिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. बसून भजन, उभ्यानं भजन, बसून काय उभ्यानं भजन करायचे, नाचून कधी कधी थकले तर खाली बसायचे. हातात चिपळी होती, कोणी सोबत नव्हतं, काय नव्हतं. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण, असं सुंदरसं भजन. इंद्र वरी बसले. इंद्राने विचार केला शूद्राच्या कुळात जन्मलेला साधू आहे,
धोतर गुडघ्याच्या वरी होतं, एका धोतराचे 2 तुकडे. भारीचं धोतर कुठून भेटेल मला, परिस्थिती नाजूक होती. साधी सुधी बनेल निमस्ती 2-4 जागेवर फाटलेली होती. फेटा चुराळा झालेला फेटा होता, बांधलेला होता. हातात चिपळी, भजन करू लागले. इंद्र वरी बसला आणि वरी बसल्यावर 2-3 मिनिटं काय बसला असेल. एक अमृताचा कलश उघडा, दुसरा उघडा, तिसरा उघडा, चौथा उघडा, एक उघडायचा राहिला. 4 कलश उघडायच्या नंतर त्याच्यातून सुगंध येत होता. इंद्र म्हणला जमलं गडे काम. वरी गेल्याच्या नंतर 4 प्रकारचा अमृत शुद्ध. पंचायतून पियुषाय भयो चतुरार शुद्धिरस्त तेवन एकमा शुद्ध भयो नाम नामने ती जायते चरणारविंदो. 4 प्रकारचं अमृत शुद्ध झालं, पण एकच झालं नाही. त्याचं कारण या स्वर्गातल्या गर्विष्ठ इंद्रानं वारकऱ्याचे पाय पाडला नाही म्हणून. 124 यज्ञ केले राजे, 124 यज्ञ केले, अमृत शुद्ध नाही झालं. चोखोबारायच्या रामकृष्ण नामाने एका मिनिटात अमृत शुद्ध होते, एका मिनिटात. पण इंद्र पायात नाही पडला हो, पाय नाही पडला. किती मूर्खपणा केला इंद्रानं. एकदा काय झालं, आमच्या शेतातून असा रोड गेलेला आहे. रोड गेला आणि रोड गेल्याच्या नंतर मग काय कोणी अर्ज द्याला काय म्हणे, हे सगळे वरचे तार तुटते, तर त्याच्यामुळे ही जी लाईट आहे का वरून न घालता अंडरग्राऊंड घालायची. बरोबर शब्द आला ना माझा. अंडरग्राऊंड म्हणजे खालूनच ना, रोडच्या खालून. पण 6 छड्याची गरज होती. 20 फुटाच्या 6 छड्या, साई दोन्ही 120 फुटाची पाईपलाईन ती. मग JCB आणली, बजेट आणलं शासनाचं. त्याच्यात एक गुत्तेदार होता, इंजिनियर होते 2-3 अधिकारी होते, लाईनचे 1-2 अधिकारी होते, लाईटचा एक इंजिनियर होता. मग ते JCB आणली, खड्डा खाणला, पाईप जोडले, त्याला सुलोचन लावलं, पाईप जोडले, ते पाईप झाकून टाकले आणि झाकून टाकलं. 1 जणाची उतरली. तोपर्यंत सगळ्याची उतरली नव्हती, 1 जणाची उतरली. ज्याची उतरली त्यानं कपाळाला हात लावला. आम्ही जांभळी खालीच होतो, आम्ही जांभळी खालीच, आमचे आजोबा, आम्ही जांभळी खाली. 2.25 एकर जमीन होती आपलं, तिथंच आपलं बसलो होतो पाखरं आणीत. आमचे आजोबा म्हणले ते काऊन डोक्याला हात लावायले. ते म्हणलं जाऊ दे ना बाबा, काय करायचं तुम्हाला. नाही रे, मोठमोठाले साहेब येतं, कोटातून ढेऱ्या बाहेर आल्या, आता हसू द्या. म्हणलं काय हरकत आहे, ते टेबला खालून पैसे घेतल्याशिवाय सही करीत नाही, तर तुम्ही कशाला ताण घ्यायला चालले तिकडं. नको 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 नको. पण जुना माणूस वारकरी आमचे आजोबा, तुला काहीच कळत नाही म्हणले बाळू. म्हणलं मला जे कळतं ते तुम्हाला कळणारच नाही ना. नाही 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 नाही, तू शांत बस. आमचे आजोबा गेले. म्हणले काय हो साहेब, कसं काय घाम आला. तुला काय करायचं म्हणे. अरे तुरच धोत्रावाल्याला माणसं येड्यावणीच बोलत आहेत. अहो या जीनच्या पॅन्टेवाले धोत्रावाल्या बापाला येड्यात काढते, पॅन्टी जळून जाते. 72च्या दुष्काळात धोत्रावाल्यानं मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, भाजीचे पिळे खाल्ले आणि पॅन्टीवाल्याला जमिनी ठुल्यात. धोत्रावाल्याचा आदर करी जा. ह्या धोत्रावाल्यानं 72च्या दुष्काळात जमिनी विकून बायकोला घेऊन गोव्याला जायला पाहिजे होतं. टक 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 पाहिल्या सुना मायाकडे, टक टक. तुम्ही सासू सासऱ्याची सेवा करी जा. छत अंगाव पडन, छत जाग्याव दपतान, जाग्याव. 1.5 एकर जमीन होती. सासूनं नवऱ्यासोबत खांद्याला खांदा लावला आणि 1.5 एकरची 18 केली. त्या सासूनं नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. त्या सासूनं लोकांच्या भुरक्या कुटल्यात, दळणं निसले, बराशी खांदल्यात, तुरी सोयाबीनी कापल्यात. आणि त्या सासूला म्हातारपणी सून भाकर देत नाही. पॅरेलिस होईन तुला, पॅरेलिस. हो, सासा लय खुश झाले महाराज, लय खुश झाले, लय खुश झाले. सासाला सांगतो लक्षात घ्या, तुम्हाला बाब्या झाला म्हणून ती घरी आली. हा, तुम्हाला नसता बाब्या झाला तर ती कशाला घरी आली असती. मग तुमच्या पोरीचं जितकं चांगलं हो वाटतंय तितकं सुनाचं चांगलं करा. आता सुना खुश झाले. कीर्तन त्याचं नाव आहे. जो संसारात नीट वागतो का त्याला वरी राहण्याचा अधिकार. ज्याच्या आहिकची धड नाही त्याची परत्र पुष्य काही. ज्याला मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही, ते चिंतामणीच्या सडकावर कुठं संडासला बसन, ते वरी नेण्याच्या लायकीच आहे का. त्याच्यामुळे इथं नीट वागता आलं पाहिजे, त्याला वरी जागा असती. आमचे आजोबा गेले. म्हणले काय झालं. काय नाही म्हणले, वायर व्हायचं राहिलं, पाईप गार्डाय, लय सोपं काम आहे म्हणले. आम्ही रोपासाठी 20 गुंठे ऊस लावला होता. ऊस त्याला रोप म्हणत नसते, बेण्यासाठी ऊस लावला होता 20 गुंठे. आणि म्हणलं मग त्याचं काढून मग वा मोठा झाल्यावर मग 2 एकर करू. मग ते म्हणे ऊसात चला. तर ते इतकल्या सॉक्सवाले कशाचे ऊसात येते, नेमकंच भिजिलता ऊस.
आणि ऊस भिजिल्यामुळं बिळात गेलं पाणी. ऊसात जे बिळ होते का त्याच्यात गेलं पाणी आणि बिळातले पाहुणे बाहेर आले. काय नाव असतं बिळातल्या पाहुण्याचं नाव? उंदर. उंदर 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 बाहेर आले. मग आमच्या आजोबानं त्या इंजिनियरला सांगितलं, साहेब एक उंदीर धरावा लागतोय. काय बोलता म्हणे, एवढ्याला विद्वत्ता कमील्यात आम्हाला जमन, उंदिराला काय वायर वावता येते? अहो धरू लागा म्हणे. सगळे इंजिनियर इतकाले भरले, 3-3 बाऱ्या भरले ते त्या चिखलात पडले ना. शेवटी आमच्या आजोबा आखड्यावर गेले आणि एक टोपला आणलं. उंदीर दिसल्याबरोबर असा झाकला, खालून हात घातला आणि मग उंदीर धरला. मारला नाही, त्याच्या पायाला सुतळीचा तोडा बांधला आणि उंदीर पायपास सोडून दिला. 9-10 तोडे बांधले. तिकून उंदीर निघला. उंदराच्या पायाची सुतळी सोडून जा म्हणलं गबऱ्या. उंदराला सोडून दिलं आणि त्या दोरीला वायर बांधलं आणि इकडे ओवलं. तो इंजिन म्हणून पप्पू बाबा तुम्ही किती शिकलेले, सही करावर ते म्हणलं लावा शाही. बाबा अंगुठ देणार होता, अंगुठ देणार. इतके धोत्रावाले चतुर आहेत. लय जीनच्या पॅन्टवाले गिडीवानी करू नका. उलटे धोत्रावाल्यानं जमिनी टिकिल्या आणि हे बायकोच्या फॅरन लवलीसाठी कापसाची ढेले इकायलेत. हे का लय शान आहेत काही. टकटक दिसायलेत 5-6 जण, टक 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 असे टकटक दिसायलेत. हा नुसते कडक कपडे घालिता मायबापानं कमिलेल्या प्रॉपर्टीवर. साखरेच्या पोत्यातले मुंगळे कुठले? टक 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 टक. उभे राहा तुम्ही. त्या लाईटाच्या पलीकडून 4 जणी नवऱ्याला शिव्या देणार आहेत बघा महाराज. माग पाहूत नका, माग कोण मंत्री येणार नाही. तुम्ही उभे राहा, 4 जणी उभे राहा, उभे राहा, उभे राहा. मालकाला शिव्या देतात होय. आणि महाराज आल्यावर त्याला काजू टाकून दूध करीती आणि नवऱ्याला शिवी देती. हा तू दूध महाराजानं, तू केलेलं दूध महाराजानं पेल्यावर महाराजाची गाडी उलतन, पालथा होईन तो महाराज. महाराजाला काजू टाकून दूध देते, नवऱ्याला म्हणते चहा केला आणि सकाळीच. हो ही बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. हो मालकाची सेवा करी जा. सगळ्यात मोठा देव येतो. संक्रांतीच्या दिवशी इशिक गाडगे घेते जमजम, ऊसाच्या धिलप्यान वाळकण पाळकण चट. एकच दिवशी मालकाची सेवा आयुष्यभर करायची माझ्या माईनं. तुम्हाला याच्याकरता सांगतोय, याच्याकरता सांगतोय. तुमच्यातली एक माऊली ती वरी बसलेली आहे. तुमच्यातली एक माऊली ती वरी बसलेली आहे. त्या माऊलीच्या पोटी या देशातला 5व्या क्रमांकाचा राजा जन्माला आलाय. या रयतेच्या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजाला 9 महिने पोटात ठेवणारी तुमच्यातली एक माऊली आहे. माझ्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सकुबाई या वारकऱ्यांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, फार मोठी ताकद आहे. या देशाची जडवड संपत्ती काय असेल तर बाबा त्या देशाची स्त्री आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, संस्काराची ज्योत तुमच्या हातात आहे, कर्तव्याची निष्ठेची ज्योत तुमच्या हातात आहे. तुम्ही अंधश्रद्धा डोक्यावर घेऊ नका. लवंगावर म्हणले मंगळवार धरला, लवंगाव. आणि काय करते लवंगाव मंगळवार धरून? मी मंगळवारी एकच लवंग खाते, एकच लवंग, एकच लवंग, एकच लवंग. हो आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा घोरपडी शिजितात. कोण सांगितले तुम्हाला असले उपास करायचे? काय घरी जाऊ नका. अंधश्रद्धा. एकादशी शिवाय आणि सोमवाराशिवाय दुसरे उपास धरायचे नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. 29 उपास सांगितले. आपल्या बायका व्यसनी नाहीत तळशे बाबा. आपल्या महाराष्ट्रातल्या बायका व्यसनी नाहीत, पण पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे ज्ञानोबाराय, तुकोबारायच्या व्यतिरिक्त उपास धरतात. माझे ज्ञानोबाराय, तुकोबाराय सांगते तेच देव मानायचे आणि ज्ञानोबाराय, तुकोबाराय सांगते तेच उपास धरायचे. जर तुम्ही या संप्रदायात असाल तर. हो अन्यथा दुसरे करायचे नाही. काय पाप लागायचे ते बाळ्याला लागू द्या, जळू द्या, बाळ्या हुरफाळू द्या. चांगलं काय गाव नका करू. कारण सांगू तुम्हाला माझ्या माईंनो, बाप किती जरी हुशार असेल तर जास्त लेकराला वेळ देऊ शकते तळशे बाबा माय. लेकराला जास्त वेळ देऊ शकते माय. म्हणून संस्काराची ताकद तुमच्यात आहे माझ्या माईंनो, तुमच्यात ताकद आहे. म्हणून तुम्ही नानाठाई बाकीचा वेळ घालू जाऊ नका. देवाच्या तोंडाला पेढा लाव, येडा घालताना मंदिराच्या मागून भितडाला लाव. असं नका करी जाऊ. कोण सांगत तुम्हाला असं येड्यावानी? अशानं किती चित्र काम होते बरं बाई. हां नका करी जाऊ.
इथं बसलेल्या बायानं दुसऱ्याच्या सुनाला शिकी जाऊ नका वाईट. हो, दुसऱ्याच्या सुनाला शिकी ती मायाचे तुरा काय दिसत होती ग बाई. ते सासून तू पिना पाडा बाई. त्या जीवाचा पत्रा केला चेतुरे. निघलीन चेतुरी वाहिली. हो, किती बी कीर्तन ऐकणं दोरके तुला कवडीचं पुण्य नाही. दुसऱ्याच्या सुनाला शिकिती होई तू. नका करायचं पाया पडतं तुमच्या. असो महाराज ते गेले ना इंजिनियर. आमच्या आजोबाला रामराम घातला नाही. मी आमच्या आजोबाला दटिलं. कसं झालं पहा बरं. हा, एवढं मोठं काम वरिष्ठ अधिकारी त्याच्या नौकऱ्या घातल्या असत्या, पण तुम्ही वायर वाहून दिलं. तुम्हाला रामराम घातला का? थांब न म्हणले बाळ्या, निघू दिन त्याला इथून. ते इंजिनियर गाडीत बसले. गाडी फुरफुर वाजली की म्हाताऱ्यानं वायर उपसून घेतली. काय डोकं असेल कल्पना करा. माझ्या चोख भरायची काय कीर्ती असेल. 124 यज्ञ करून जर आमरस शुद्ध होत नाही आणि माझ्या चोख भरायच्या नामानं लगेच आमरस शुद्ध होते. इंद्राला याची दखल वाटू नये. पुन्हा नारदान खाली पाठीला इंद्र आणि मग इंद्र चोख भरायच्या पाया पडतो. त्यावेळेला 5व्या प्रकारचं आमरस शुद्ध झालं. रामकृष्ण नामाचा जपाच्या ताकदीनं स्वर्गातलं आमरस शुद्ध होतंय. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे. म्हणून पुन्हा एकदा रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी. रामकृष्ण नामे फार मोठा पांडवाचा यज्ञ द्वापार युगात झाला. या पांडवाच्या यज्ञात 43,832 लोक जेवत होते एका पंक्तीला. गुणिले 14 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. तडशे बाबा हा यज्ञ रामकृष्ण नामाच्याच कृपेने सिद्ध झाला, ताकदीने सिद्ध झाला. 4 साधू होते, त्याच्यातला एकही साधू जवळ नव्हता. भूदेव 1400 होते, ज्यांच्या जिबी केळीच्या पानासारख्या पातळ होत्या, जिबीचं टोक सुईच्या आणीसारखं टोकदार होते. असे पाणिनीचे सुक्त म्हणणारे 1400 ब्राह्मण होते. 1400. तरी पण शेवटची आहुती येण्यासाठी 4 लोक मुख्य होते. त्याच्यातला एक साधू नको आहे, पण लोक आणण्यासाठी अर्जुन गेले, साधू आला नाही. धर्मगत भीम गेले, साधू आला नाही. धर्मदादा गेले, साधू आला नाही. देवाचं पत्र दाखवलं, साधू आला नाही. देवाचं नाव सांगितलं, साधू आला नाही. साधू आणण्यासाठी द्रौपदी आईसाहेब गेल्या. हस्तनापूर त्या साधूचं ठिकाण. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम,
एक हरिनाम जपता घडे. नामाच्या साधनेनं साधवाला पांडवाचा यज्ञ पूर्ण झाला. ते नाम होतं रामकृष्ण हरी. रामकृष्ण नामाची ताकद, इतकी मोठी ताकद. नामाच्या प्रतापाने नळ नावाच्या वानराने 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. तुका म्हणे नळा सागरी तारियेल्या शिळा, सागरी तारियेल्या शिळा, तुका म्हणे नळा. नळ नावाच्या वानरानं 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. नामाची ताकद, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. फार मोठा नामाचा प्रताप होता, एवढा मोठा प्रताप. अशुद्ध झालेलं सरोवर, अशुद्ध झालेलं सरोवर, लाहुरं चित्र खाणारा सशे खाणाराच्या कुळातली पोरगी, तिचं नाव शबरी. ही नामस्मरण करायची, रामनामाचा जप करायची. शबरी प्रत्यक्ष जिवंत कोणाला सापडली नाही, पण रामनामाचं भजन करणाऱ्या शबरीनं जिथं पाय टाकलाय तिच्या पायाचा ठसा उमटला. तिच्या पावलाच्या जागेवरची चिमूटभर माती सरोवरात टाकली. येतो शुद्धो जलवोघायम भविव्याप्तायम निरम साधवे पुरुषानाम तर्पणो जायती. तर्पण करायचं पाणी होतं, अशुद्ध झालतं, ते पाणी शुद्ध करण्याची ताकद भजन करणाऱ्या बाईच्या पायाखालची माती टाकल्यावर पाणी शुद्ध होते. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. एवढी मोठी ताकद रामनामाच्या प्रतापात आहे. कितीतरी पुरावे तुम्हाला रामनामाचे ऐकायला भेटतील शिवाने. राम आणि भजन हे किती मोठं माहिती आहे का? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. इतकी मोठी ताकद आहे, इतकी मोठी ताकद आहे. एक 5 मिनिटात पुरावा सांगतो. पूर्णविराम. बादशाह एके दिवशी असं फुल घेतलं. घ्राणमेवच असततेवच. घ्राणमेवच म्हणजे नाक, घ्राणदेवता. नाकाला शास्त्रामध्ये घ्राणदेवता म्हणतात. नाकाला लावल्याच्या नंतर बादशाह इतका बेचैन झाला, अकबर बादशाह. त्यानं सगळ्या नवरत्नापैकी 8 रत्न होते, 1 रत्न बाहेर कामानिमित्त गेलं, तर त्या रत्नाचं नाव होतं बिरबल. बादशाहने सगळ्यांना सांगितलं, जिथं कुठं रिकामी जागा असेल तिथं झाडं लावा. शाळेचं प्रांगण झाडं लावा, मशानभूमी झाडं लावा, कब्रस्तान झाडं लावा, मंदिराच्या पुढचा भाग झाडं लावा. गहू काढा, ज्वाऱ्या काढून टाका, ऊस तोडा, सोयाबीन मोडून टाका, तुरी काढा, सूर्यफुलं काढा आणि तिथं फुलाचे झाडं लावा. आता राजाचे निर्णय म्हणल्यावर तिथं काय सगळ्यांनी फुलं लावायला सुरुवात केली. बिरबल आले. अरे काय म्हणले? कब्रस्तान में फूल के बीज बोरे, मशान भूमि में फूल के बीज बोरे, ये विद्ये का मंदिर आहे बोले. याली हिंदी. इथंही तुम्ही झाडं लावायला फुलाचे, नेमकं काय? बिरबलाला सांगितलं, अरे आम्हाला कशाला दटी तू? राजाचा निर्णय, राजाचा निर्णय. आणि कधी कधी अशी चूक होती बरं का, बायकोनं भाकर दिली नाही, बैलाचे कान हाणायला. अरे पप्याच्या माईनं भाकर दिली नाही तुला, आणि बैलाला काऊन असू हाणायला? तू घेणं देणंच आगावपणा असतो बरं. काय काय कर. ते म्हणले आम्हाला काय बोलतो, आम्ही नौकर माणसं आहेत, राजाचा आदेश आहे. ठीक आहे म्हणले, गेले. ते म्हणला बंद करा. पण ते म्हणले तू बंद करा, आमच्या नौकऱ्या जाते. जात नाही, मी सांगतो ना, प्रयत्न मातीत जातील. कशाला शाळेच्या ग्राउंडमध्ये खड्डे करायला तुम्ही आगाव? इथं विद्यार्थ्यानं प्रार्थना कुठं करायची? नेमकं काय करायचं? झाडं लावण्यासाठी बाकीचे आहे ना ठिकाण ना. गहू पेरल्या कशाच्या सप्त्यात कशाची पोळ्या खायच्या? अरे भाकरी कशाच्या खायच्या? कशाचं वरण करायचं? कशाचा भात करायचा? कशाची साखर गुळ तयार करायचा आहे? उठले की सुटले झाडं फुलं लाईत बसले म्हणजे फुलाचे. अरे फुलं लावण्यासाठी घराच्या पुढे काही पांगण असेल तिथं लावा, मंदिराच्या बाजूला कंपाऊंड असेल त्या कडीनं लावा, आपले बांधाव लावा, कमादात लावा. ते म्हणले तिथं सांग. तिथंच सांगतो, पण बंद करा म्हणले. हे खोरे टोपलं होती का हो कुदळी, हे झाडं गिडे चला घ्या तिकडं. हे कुठं लावी? ज्या ठिकाणी जे ते झाड सोबत असते. राजाला सांगितलं आम्हाला बिरबल लावू देत नाही. राजाने सांगितलं बिरबल तू कोण सांगणार? ऐका म्हणले. राजे साहेब इतके फुलं करायचे काय? राजा म्हणला मला फुलाचा सुगंध आवडतोय, मला फुल आवडतंय, याच्याकरता फुलं लावायला सांगितले. बिरबल म्हणले ठीक आहे, फक्त 10 मिनिटं थांबा. बिरबल लगेच मार्केटमध्ये गेले आणि एक अत्तर तेलाची बाटली आणली. अत्तर तेलाची बाटली आणली. ते असं अत्तर होतं, 5-25 फुलाचा सुगंध त्याच्यात होता. एखाद्या वेळेस 5-25 बाटल्या आणल्या असत्या, तेव्हा काय मी तिथं नव्हतो. मग मोगऱ्याच्या फुलाचा अत्तर आणला असेल, गुलाबाच्या फुलाचा अत्तर आणला असेल, अशा 4-2 फुलाचे. आणि त्या बाटल्या आपल्या 10-20 रुपयाला सस्तायचा काळ असेल, काय असेल, कवडी दमडी खडका अडका कवडी, लाल पै डबल पैसा, जुने पैसे सांगायला डॉक्टर. हे तुम्हाला कळत नाहीत.
मास आणले असतील. मग राजाला सांगितलं हात सामने करो. आगे पिछे काय म्हणते ते करा म्हणले. असे राजाने हात पुढे केले. एका हातावर एक थेंब टाकला आणि सांगितले हात दुसऱ्यावर टाका ना, असं असं करा. अकबर होता तो, बिरबलाचं ऐकत होता. बिरबल फार हुशार माणूस होता. हो, म्हणून ज्याला मोठं व्हायचंय का त्याच्यासोबत माणसं हुशार पाहिजे. हे बा, दुरण तोंडाला जर फाटका असला ना तर वरण कमी घ्यायचं. वरण कमी घ्यायचं. पण दुरण जर बुडात फाटका असला ना तर पाणी फिरूस तर वरण त्याच्यात राहत नाही, भातात घुसून पात्राच्या बाहेर जाते. म्हणून फुटके दुरण जवळ नसले पाहिजे. लिकीज छत्र कोणतंही असू द्या, कोणतंही असू द्या. हो, आता ही संस्था कोणाची? हे लेकर कापसे महाराजांची. ह्या पहिल्या दुसऱ्या परीक्षेत पोरग तपासायचं आणि त्याची बुद्धी शेणासारखी असली की त्याच्या मायबापाला म्हणायचं हे पाया पडतो, हे ढिगल तुमचा तुम्हाला राहते, ढिगल तुम्हाला राहते. काय होतं माहितीये का, भविष्यात मग ते विदुषपणा करतं ते. हो, आणि तुम्हाला एक सांगू का, हुशार लेकर त्याच्या जवळ ठेवते आणि जे बुडातले गाडगे फोडीत का ते महाराजाच्या गळ्यात बांधित. घे बेजारण पाड तो हा पिनान कर याला नीट. हे धोत्रात हेत म्हणून हिशाबात दिसायलेत, हे धोत्र घातलेत म्हणून इतके गोड दिसायलेत. धोसर सोड्या यायच्या उड्या पावा, हे वानराच्या बापाला ऐकत नाहीत. मी लय संस्था पाहिल्या खरंच, कमाल यायची लेकर घडवायची. पण हे भविष्यातले ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे पाडे होणारे होते. हे चांगले वागले की तुम्हाला पुण्य आपण मग त्याचे. समोर येत म्हणून मला चोंबाळायचा नाद नाही आणि मी चोंबाळीतच नाही. मला काय गरज नाही चोंबाळायची. जे वस्तुस्थिती ती बोल.
पीयूषं सकलसुधाभय छन्दसुधाभय जायन्ते ऐरारोग्यं सकलसुनीतं पुनीतभयाभय जायन्ते अपातपालं चिरकालं तो यतो भयाभय जायन्ते सर्वं श्रीयति औदार्यं पुनीतमतुभय जायन्ते देवं सकलति प्रणीतभयं तुति ऋषिमुनिगणभय जायन्ते वैष्णवजनयन हिताय चं कृपाचन्द्रभय जायन्ते कृपाचन्दभय जायन्ते कृपाचन्दभय जायन्ते नमः पार्वते पदे हर 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 महादेव विठोबार कुमार बसा 2 मिनिट बसा उठू नका ज्ञानेश्वर माऊली